Okay, good afternoon to all. In the last lectures, we have seen the what is the interference, and when the two waves of light interferes with each other, what is their intensity distribution. These things we have learned in the last lecture. So intensity distribution pattern we have studied in the last lecture. So the final equation at which we arrived in the last lecture was the intensity, final intensity when two waves meets at some point. So it is I is equal to a1 square plus a2 square plus twice a1 a2 cos of alpha 2 minus alpha 1. So allow me to share the screen here. So here is the screen. तर आपण मागच्या वेळेला ह्या इक्वेशन पर्यंत आपण आलो होतो की दोन वेव्स जर इंटरफेअर होत असतील तर त्यांची रिझल्टंट इंटेन्सिटी किती येईल तर आय इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1. आता हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे. अल्फा 1 काय आहे, अल्फा 2 काय आहे हे आपण इथे घेतलेलं आहे. बरोबर. अल्फा 1 जो आहे तो 2 पाय s1p लॅम्बडा आहे. अल्फा 2 जो आहे 2 पाय s2p अपॉन लॅम्बडा आहे. लॅम्बडा इज द वेव्हलेंग्थ आहे. तर या गोष्टी या ठिकाणी आपण लर्न केलेल्या आहेत. आता हा जो अल्फा 2 मायनस अल्फा 1 आहे हा आहे आपला फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. रिमेंबर, अल्फा 2 मायनस अल्फा 1 इज द फेज डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. मग अल्फा 2 फेज डिफरन्स इज इक्वल टू अल्फा 2 मायनस अल्फा 1 आपल्याला आला. आता अल्फा 2 आपल्याला माहिती आहे 2 पाय s2p अपॉन लॅम्बडा आणि अल्फा 1 आहे 2 पाय s1p अपॉन लॅम्बडा. आपण हा 2 पाय अपॉन लॅम्बडा जर या ठिकाणी आपण कॉमन काढला तर हा s2p मायनस s1p या ठिकाणी येईल. आता हा s2p आणि s1p काय आहे तर आपण मागच्या डायग्राम मध्ये जर आपण बघितलं, ही डायग्राम बघा, ही डायग्राम बघा, हे अंतर आहे s1p आणि हे अंतर आहे s2p. तर s2p मायनस s1p तर काय दिसेल तुम्हाला, या दोन पाथ मधला डिफरन्स, या दोन पाथ मधला डिफरन्स दिसतो आपल्याला. म्हणजे s2p मायनस s1p इज द पाथ डिफरन्स बिटवीन द टू वेव्स. बरोबर. मग हा फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा s2p मायनस s1p. म्हणजे फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. आता s2p मायनस s1p काय आला, पाथ डिफरन्स आला. मग हा पाथ डिफरन्स म्हणजे फेज डिफरन्स इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स. आता आपण जे वरचं जे इक्वेशन होतं आपलं i इज इक्वल टू i1 स्क्वेअर, i इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1. आता हा a1 काय आहे, एम्प्लिट्यूड ऑफ द फर्स्ट वेव्ह. a2 काय आहे, एम्प्लिट्यूड ऑफ द सेकंड वेव्ह. आपण दोन वेव्हज घेतल्या, त्यांचे एम्प्लिट्यूड a1 आणि a2 आणि त्या जेव्हा इंटरफिअर झाल्या तर आपल्याला इंटेन्सिटीचं हे इक्वेशन मिळालं, i इज इक्वल टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1. आता आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी केव्हा मिळेल, जर दोन वेव्स इंटरफिअर होत असेल तर मॅक्झिमम इंटेन्सिटी केव्हा मिळेल, ज्या वेळेला या कॉस अल्फा 2 मायनस अल्फा 1 ची व्हॅल्यू आपल्याला 1 असेल. याची व्हॅल्यू काय असेल, 1 असेल. कारण कॉसची व्हॅल्यू मॅक्झिमम व्हॅल्यू किती असते, 1 असते. कॉसची व्हॅल्यू काय असते, मॅक्झिमम 1 आणि मिनिमम व्हॅल्यू किती असते, 0. तर मॅक्झिमम व्हॅल्यू 1 म्हणजे कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1 हा काय आला पाहिजे, 1 आला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की या ठिकाणी म्हणजे आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी काढायची आहे. म्हणजे अल्फा 2 मायनस अल्फा 1 हा जर 0 असेल, कॉस 0 काय असतो, 1 असतो. कॉस 2 पाय काय असतो, 1 असतो. कॉस 4 पाय काय असतो, 1 असतो. बरोबर. म्हणजे अल्फा 2 मायनस अल्फा 1 इज इक्वल टू 0 2 पाय 4 पाय जर घेतले आपण तर वरच्या इक्वेशन मध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1 ची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आली, 1. So I is maximum when alpha 2 minus alpha 1 is equal to 1. म्हणजे cos alpha 2 minus alpha 1 is equal to 1. म्हणजे alpha 2 minus alpha 1 हा जो अँगल आहे, हा फेज डिफरन्स जो आहे हा 0 2 पाय 4 पाय आला पाहिजे. म्हणजे I मॅक्सिमम किती आला, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. जर हे इक्वेशन आपण व्यवस्थित केलं मांडलं
तर दिस इज द एक्सपान्शन ऑफ A1 प्लस A2 स्क्वेअर. म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी काय मिळेल आपल्याला A1 प्लस A2 स्क्वेअर. जर दोघं वेव्हची इंटेन्सिटी अँप्लिट्यूड सारखी असेल, सपोज द अँप्लिट्यूड ऑफ बोथ द वेव्हज इज सेम, तर मग आपण A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A जर घेतला तर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी काय मिळेल A1 च्या ऐवजी A टाका म्हणजे ते काय झाला ट्वाइस A, म्हणजे ट्वाइस A स्क्वेअर म्हणजे 4A स्क्वेअर. 4A स्क्वेअर म्हणजे मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला किती म्हणजे 4 टाइम्स ऑफ अँप्लिट्यूड ऑफ ईच वेव्ह. आता आपल्याला मिनिमम इंटेन्सिटी काढायची आहे. इंटेन्सिटी I इज मिनिमम. आता इंटेन्सिटी I इज मिनिमम केव्हा असेल, ज्यावेळेला कॉस ऑफ अल्फा 2 मायनस अल्फा 1 हा 0 असेल. आणि कॉस थीटा 0 केव्हा असतो, जेव्हा थीटा इज इक्वल टू पाय असेल, 3 पाय असेल किंवा 5 पाय असेल, बरोबर. तर सॉरी मिनिमम असेल तर कॉस पायची किंमत -1, कॉस पायची किंमत काय असते -1, 3 पायची किंमत काय असते -1, 5 पायची किंमत काय असते -1, कारण हा मिनिमम व्हॅल्यू आहे आपला. तर कॉसची व्हॅल्यू मिनिमम असेल म्हणजे -1 येईल. मग -1 जर आपण त्या ठिकाणी टाकला तर आपल्याला A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर मायनस ट्वाइस A1 A2 मिळेल, म्हणजेच A1 मायनस A2 ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर. आता जर दोघं वेव्हची अँप्लिट्यूड सारखी घेतली आपण, A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A घेतला तर मिनिमम इंटेन्सिटी किती मिळेल, कारण A1 इज इक्वल टू A1, A1 इज इक्वल टू A2 म्हणजे A, म्हणजे A मायनस A 0, म्हणजे मिनिमम इंटेन्सिटी आपल्याला काय मिळते 0. मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला मिळते 4A स्क्वेअर आणि मिनिमम इंटेन्सिटी मिळते आपल्याला 0. म्हणजे इंटेन्सिटी वेरीज बिटवीन 0 अँड 4A स्क्वेअर. फॉर अदर व्हॅल्यूज इंटेन्सिटी वेरीज बिटवीन 0 अँड 4A स्क्वेअर, बरोबर. मग आता आपला इक्वेशन बघा, हे काय हे इक्वेशन. आता या इक्वेशन आपण पाथ डिफरन्स काढा. पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2 पाय, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स फेज डिफरन्स, बरोबर. हा मग 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स इज इक्वल टू, आता आपण मॅक्झिमम इंटेन्सिटी कुठे मिळते आपल्याला, या अँगलला मिळते, कोणत्या 0 2 पाय 4 पायला. म्हणजे जर 2 पाय अपॉन लॅम्बडा पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0 2 पाय 4 पाय असेल तर आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळते. मग आता हा पाथ डिफरन्स अपॉन लॅम्बडा या 2 पायने इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे मग हा 2 पायने मल्टिप्लाय केलं तर हा 0 हा 1 हा 2 3 असं येत जाईल, बरोबर. म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू 0, हा लॅम्बडा इकडे न्या, लॅम्बडा 2 लॅम्बडा 3 लॅम्बडा, मग पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. मग जर दोन वेव्हज मधला पाथ डिफरन्स n लॅम्बडा असेल, when the path difference between the two waves is n lambda, तर त्यावेळेला काय होईल आपल्याला मॅक्झिमम इंटेन्सिटी मिळेल. आणि मॅक्झिमम इंटेन्सिटीचा अर्थ काय झाला, इट इज ए कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इट इज ए कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. मग दिस इज द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. So when two waves of light interferes with each other and when they their path difference is n lambda, म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा असेल तर आपल्याला काय मिळतं, दिस इज द कंडिशन फॉर ब्राईट पॉइंट, म्हणून त्याला म्हणतात दिस इज द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर हे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारतात, स्टेट द कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मीन्स वी विल गेट द ब्राईट पॉइंट. सो पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा. आता आपण डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स साठी आपण कंडिशन काढूया. आता 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू पाथ डिफरन्स इक्वल टू फेज डिफरन्स. आता आपल्याला माहिती आहे की 0 इंटेन्सिटी केव्हा मिळते, जेव्हा फेज डिफरन्स हा पाय असेल, 3 पाय असेल, 5 पाय असेल. म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू या लॅम्बडा आणि 2 पाय इकडे मल्टिप्लाय करा, म्हणजे हा लॅम्बडा बाय 2 3 लॅम्बडा बाय 2 5 बाय लॅम्बडा बाय 2, म्हणजे पाथ डिफरन्स इज इक्वल टू 2n प्लस 1 लॅम्बडा बाय 2. म्हणजे ज्यावेळेला ही कंडिशन सॅटिस्फाय होईल, व्हेन n इज इक्वल टू 1 2 3 4, तर ही कंडिशन ज्यावेळेला सॅटिस्फाय होईल त्यावेळेला आपल्याला काय मिळते, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय मिळते आपल्याला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. सो दिस इज द कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स means there is the intensity at the point is 0 किंवा मिनिमम. तर मग आपण काय कन्क्लुजन करू शकतो, जर आपण हा n लॅम्बडा म्हणजे इफ पाथ डिफरन्स इज इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2, जर याला आपण 2n लॅम्बडा बाय 2 केलं तर तो काय होईल, इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 होईल. आणि हा 2n प्लस 1 म्हणजे काय, हा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. म्हणजे इट इज कन्क्लूड दॅट if the path difference is even multiple of lambda by 2 then the point is bright, and if it is odd multiple of lambda by 2 then the point is dark. तर मग कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ची कंडिशन काय आहे, फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स इज n लॅम्बडा किंवा 2n इंटू लॅम्बडा बाय 2.
आणि फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाथ डिफरन्स इज 2n+1 λ/2 बरोबर. म्हणजे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स मस्ट बी इव्हन मल्टिपल ऑफ λ/2 आणि फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स द पाथ डिफरन्स मस्ट बी ऑड मल्टिपल ऑफ λ/2 कारण n ची व्हॅल्यू आपण काय घेतली 0 1 2 3 4 घेतली. सो दिस इज द इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन फॉर. तर आपण यावरच्या याच्यावरून जर आपण ग्राफ काढला तर ज्या वेळेला तुमचा फेज डिफरन्स 0 असेल तर मॅक्झिमम इंटेन्सिटी, फेज डिफरन्स पाय असेल तर मिनिमम, 2 पाय असेल तर मॅक्झिमम, 3 पाय असेल तर मिनिमम, अशाप्रमाणे मिनिमम अँड मॅक्झिमम इंटेन्सिटी आपल्याला मिळत जाते. म्हणून हा जो इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन ग्राफ आहे फॉर द टू वेव्हज इंटरफेरिंग वेव्हज तो या प्रकारे येईल. तर याच्यावर आधारितच आपल्याला आता एक एक्सपेरिमेंट बघायचा आहे. त्याला म्हणतात यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. म्हणजे वरचा जो एक्सपेरिमेंट आहे तोच आपण या ठिकाणी पुन्हा घेतलेला आहे, फक्त इथे आपल्याला फ्रिंज विड्थ काढायची. आता आपण इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन बघितलं वरच्या एक्सपेरिमेंट मध्ये, म्हणजे वरच्या एक्सप्रेशन मध्ये आणि या एक्सप्रेशन मध्ये काही फरक नाही आहे. तो सुद्धा डबल स्लिट एक्सपेरिमेंटच होता, फक्त आपल्याला या ठिकाणी फ्रिंज विड्थ काढायचं आहे. म्हणजे हा जो स्क्रीन आहे याच्यावर आपल्याला काय मिळतंय, इंटरफरन्समुळे अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळतात किंवा अल्टरनेट डार्क अँड ब्राईट पॉइंट्स मिळतात. तर आता आपण बघा ह्या यंग्स एक्सपेरिमेंट मध्ये काय केलेलं आहे, 2 स्लिट्स घेतल्या आपण, S1 आणि S2 या 2 नॅरो स्लिट्स घेतल्या. त्याच्यातनं म्हणजे दीज आर दी लाईट सोर्सेस, दे सेंड्स देअर वेव्हज ऑफ लाईट ऑन द स्क्रीन. हा जो स्क्रीन आहे, या स्क्रीनवर हा P या पॉईंट आपण कन्सिडर केला ॲट अ डिस्टन्स ऑफ x फ्रॉम. आता हा S1 आणि S2 चा जो मिड पॉईंट आहे त्याला आपण M म्हटला आणि त्या M पासून आपण एक लाईन ड्रॉ केली. तर हा दिस M डिवाइड्स द डिस्टन्स S1 अँड S2 इंटू d/2. जर आपण S1 आणि S2 चं डिस्टन्स आपण स्मॉल d घेतलं तर S1 M इज इक्वल टू d/2 आणि S2 M इज इक्वल टू सुद्धा d/2. हा O जो सेंटर पॉईंट आहे. तर P या पॉईंटला या 2 वेव्हज S1P आणि S2P मिड्स, तर P या पॉईंटला काय होतं आपल्याला इंटरफरन्स मिळतोय. इंटरफरन्स म्हणजे दिस 2 वेव्हज आर मीटिंग ॲट पॉईंट P ऑन द स्क्रीन. बरोबर. समजा आता P या पॉईंटचं जर डिस्टन्स आपण x घेतलं, P या पॉईंटचं डिस्टन्स आपण काय घेतलं x घेतला. सो वी टेक. आता इथे या स्क्रीनवर आपल्याला या 0 पासून P पर्यंत आपल्याला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळतील. असे डार्क आणि ब्राईट पट्टे मिळतील आपल्याला. आता ह्या 2 ब्राईट फ्रिंजेस मधलं अंतर किंवा 2 डार्क फ्रिंजेस मधलं अंतर याला आपण फ्रिंज विड्थ म्हणतो. याला काय म्हणतो आपण फ्रिंज विड्थ. तर आपण बघा आता हा जो कॅपिटल D आहे, दिस इज द डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड स्क्रीन. सो या ठिकाणी डायग्रामचं आपण हे घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन. सो दिस इज द डिस्क्रिप्शन ऑफ द डायग्राम. S1 and S2 आर 2 कोहेरंट सोर्सेस इन द फॉर्म ऑफ फाईन स्लिट्स. S1 आणि S2 हे काय आहेत आपले 2 कोहेरंट सोर्स घेतले आपण. स्क्रीन इज केप्ट ॲट अ डिस्टन्स D. आपण हा जो स्क्रीन आहे तो D या अंतरावर ठेवलेला आहे फ्रॉम द सोर्स S1 अँड S2. आता M जो आहे इज द मिड पॉइंट ऑफ S1 आणि S2 आणि M इज परपेंडिक्युलर टू द स्क्रीन. हा जो M आहे इट इज परपेंडिक्युलर टू द स्क्रीन. Now due to the interference dark and bright fringes are seen on the screen. At point O a bright fringe is seen called central bright fringe. कारण काय या ठिकाणी फेज डिफरन्स काय असेल, पाथ डिफरन्स काय 0 आहे आणि पाथ डिफरन्स 0 असेल तर पॉईंट काय असेल नेहमी ब्राईट असेल. म्हणून ड्यू टू द इंटरफरन्स डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस आर सीन ऑन द स्क्रीन. ॲट पॉईंट O ए ब्राईट फ्रिंज इज सीन, त्याला आपण सेंट्रल ब्राईट फ्रिंज म्हणतो. आणि ॲट पॉईंट P 2 वेव्हज म्हणजे P पॉईंटला S1P आणि S2P या 2 वेव्हज मिळत आहेत. आता याच्यातला जो पाथ डिफरन्स आहे, पाथ डिफरन्स बिटवीन 2 वेव्हज ॲट P इज S2P मायनस S1P. म्हणजे हा S2P मायनस S1P काय झाला याच्यातला पाथ डिफरन्स. बरोबर. आता आपण हे जे डिस्टन्स आहे PO डिस्टन्स आपण x घेतलं आणि S1 S2 जे डिस्टन्स आहे आपलं ते D आहे. तर आपण फिगरमध्ये जर बघितलं तर S2P² आणि S1P² चा आपल्याला युजिंग द पायथागोरस थेरम आपल्याला हे काढता येते. तर S2P, आता हा S2P² हा S2P आहे. आता हे जे डिस्टन्स आहे आपलं हे x आहे आणि हे जे डिस्टन्स आहे हे d/2 आहे. बरोबर. म्हणजे हे डिस्टन्स काय झालं मग x प्लस d/2 म्हणजे मग S2P² इज इक्वल टू d² प्लस x प्लस
d/2 एक्स प्लस d/2 म्हणजे या प्रकारे आपल्याला फिगरवरून मिळेल. तसंच आपल्याला S1P आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल झाला S1P आणि एक्स. तर आपल्याला S1P² इज इक्वल टू काय मिळेल, हा d² म्हणजे S1 स्क्रीन म्हणजे हा d² आणि हे जे अंतर आहे हे काय येईल x मायनस d/2 म्हणून x मायनस d/2. आता ह्या दोन जर आपण सबस्ट्रॅक्ट केल्या S2P² आणि S1P² जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला हा d² प्लस x प्लस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस d² प्लस मायनस x मायनस d/2 ब्रॅकेट स्क्वेअर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं, हा d² कॅन्सल होईल. याचं आपण एक्सपान्शन केलं x² प्लस ट्वाईस xd म्हणजे हा 2 कॅन्सल होईल म्हणून हा xd प्लस d²/4 मायनस x² प्लस हा xd मायनस परत d²/4 हा d²/4 कॅन्सल होईल, हा x² कॅन्सल होईल म्हणजे हा xd आणि हा xd काय होईल, हा ट्वाईस xd म्हणजे हा आपल्याला मला मिळाला आता आपल्याला हा S2P² मायनस S1P² आहे. हा A² मायनस B² चा जर फॉर्म्युला आपण अप्लाय केला तर A मायनस बी आणि A प्लस बी. हा A मायनस बी म्हणजे S2P मायनस S1P आणि हा A प्लस बी म्हणजे आपण त्याला इकडे आणून S2P प्लस S1P करून घेतला. म्हणजे हा पाथ आता S2P मायनस S1P काय आला, पाथ डिफरन्स म्हणजे हा ट्वाईस XD अपॉन S2P प्लस S1P. आता जर आपण हा x आणि d व्हेरी स्मॉल कम्पेअर टू द d असेल, कारण d काय आहे, डिस्टन्स बिटवीन द सोर्स अँड स्क्रीन आहे आणि हे जे x आहे हे आणि हा d हे खूप स्मॉल आहेत. म्हणजे समुद्रातून आपण वाटेवर पाणी काढून घेतलं तर काही फरक पडत नाही त्या पद्धतीने. म्हणजे S2P आणि S1P जवळपास काय असतील, सारखे असतील. तर जर इफ x आणि d जर आपण स्मॉल घेतले कम्पेअर टू द d, देन S1P आणि S2P हा अप्रॉक्सिमेटली d इतका असेल. तर मग हे जे अंतर आलं हे S2P प्लस S1P हा ट्वाईस d इतकं आलं, बरोबर. म्हणजेच पाथ डिफरन्स काय आला आपला, पाथ डिफरन्स इज इक्वल टू XD अपॉन d. आता XD अपॉन d, आता P हा जर P पॉईंट आपला ब्राईट पॉईंट पाहिजे असेल आपल्याला, तर हा जो पाथ डिफरन्स आहे हा काय आला पाहिजे, n लॅम्बडा आला पाहिजे. म्हणजे हा n लॅम्बडा जर P पॉईंटला आपल्याला nth ब्राईट फ्रिंज मिळत असेल तर आपल्याला XD अपॉन d इज इक्वल टू n लॅम्बडा. आणि आपण x डॅश इज द डिस्टन्स ऑफ n मायनस 1 ब्राईट फ्रिंज. समजा आपण एक त्याच्यानंतरची जी ब्राईट फ्रिंज आहे n मायनस 1 ती आपल्याला x डॅश या ठिकाणी मिळाली, तर मग हा आपण x डॅश d अपॉन d इज इक्वल टू हा n च्या म्हणजे आपण n मायनस 1 लॅम्बडा घेणार. मग हा सबस्ट्रॅक्ट जर आपण केला तर x मायनस x डॅश d अपॉन d इज इक्वल टू लॅम्बडा, कारण हा n लॅम्बडा आणि हा n मायनस 1 लॅम्बडा. तर या ठिकाणी फक्त लॅम्बडा शिल्लक राहील, बरोबर. मग हा x मायनस एक्स डी म्हणजे आता x काय P या पॉईंटच्या फ्रिंज आहे x डिस्टन्सला आणि x डॅशला काय n मायनस 1 फ्रिंज आहे. म्हणजे x मायनस एक्स डॅश हा काय झाला फ्रिंज विड्थ, म्हणजे दोन ब्राईट फ्रिंजेस मधला डिस्टन्स. दोन ब्राईट फ्रिंजेस मधलं डिस्टन्स जे असतं, दोन ब्राईट किंवा दोन डार्क फ्रिंजेस मधलं जे डिस्टन्स असेल त्याला आपण फ्रिंज विड्थ म्हणतो. आपण इथे ब्राईट फ्रिंजेस कन्सिडर करतोय म्हणून त्याला आपण इथे आपण ब्राईट फ्रिंजेस कन्सिडर केले. तर x मायनस एक्स डॅश काय तो आपल्याला एक्स बार अपॉन डी, म्हणजे एक्स बार इज द फ्रिंज विड्थ. एक्स बार काय म्हणतात, त्याला म्हणतात फ्रिंज विड्थ. तर एक्स बार डी अपॉन डी इज इक्वल टू लॅम्बडा. आता एक्स बार इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह ब्राईट फ्रिंजेस आणि त्याला म्हणतो आपण फ्रिंज विड्थ. What is the fringe width? The distance between two successive bright fringes is called as the fringe width. तसंच आपल्याला डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह डार्क फ्रिंजेस पण सेम राहील आणि ते सुद्धा त्याचं सुद्धा इक्वेशन काय असेल, सेम असेल. तर आपल्याला फ्रॉम दिस यंग्स एक्सपेरिमेंट आपण एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ या ठिकाणी आपण फाइंड आउट केला. सो दिस गिव्स द एक्सप्रेशन फॉर फ्रिंज विड्थ. आता हा जो आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंट्स बघितला, आपल्याला आपण कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पॅटर्न काय होते आपल्या, व्हॉट वेअर द कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. द टू सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट
म्हणजे दोन सोर्स ऑफ लाईट काय पाहिजे, कोहेरंट असले पाहिजे. कोहेरंट म्हणजे लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक अँड दे शुड बी इन द ऑल इन सेम फेज, त्याला आपण कोहेरंट सोर्स म्हणतो. नंतर द सोर्स द डिस्टन्स बिटवीन द सोर्स मस्ट बी व्हेरी स्मॉल, बरोबर. म्हणजे दोन सोर्स जे असतील त्यांचं डिस्टन्स काय असलं पाहिजे, फार स्मॉल असलं पाहिजे. आणि अजून काय होतं, थर्ड कंडिशन, the two sources must be coherent, the two sources must be close to each other and the two sources must be very narrow. या तीन कंडिशन जर आपल्याला मिळाल्या तर आपल्याला स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला स्क्रीनवर मिळतो. आता हा जो बायप्रिझम आहे, बायप्रिझम एक्सपेरिमेंट म्हणतो आपण याला, बायप्रिझम. तर हा एक ग्लास प्रिझम आहे. तो कसा कन्स्ट्रक्ट केला जातो ते या ठिकाणी आपल्याला बघा. आता बघा, आपल्याला इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑब्टेन द टू कोहेरंट सोर्सेस, टू नॅरो कोहेरंट सोर्सेस. एकाच सोर्स पासून आपल्याला दोन कोहेरंट सोर्सेस मिळवणं अतिशय अवघड काम असतं. मग ते सिम्प्लिफाय करण्याचं काम आपल्याला फ्रेस्नेल बायप्रिझम करतो. म्हणजे फ्रेस्नेल बायप्रिझमने आपल्याला काय मिळतं, इट इज द डिव्हाइस विच गिव्स टू कोहेरंट सोर्सेस, विच गिव्स टू कोहेरंट सोर्सेस. म्हणजे एकाच सोर्स पासून आपल्याला दोन कोहेरंट सोर्स आपल्याला मिळू शकतात, त्याला म्हणतो आपण बायप्रिझम. मग आता इट इज अन ऑप्टिकल डिव्हाइस विच इज युज्ड टू प्रोड्यूस टू कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट बाय द फिनॉमिनन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे जर या सोर्सवर आपण लाईट इन्सिडेंट केला तर त्याच्यातनं जो लाईट बाहेर पडेल जर तो कोहेरंट लाईट असेल आणि आपल्याला दोन सोर्स मिळतील. म्हणजे जसं आता आपल्याला काय दोन स्लिट्स पाहिजे असतात, दोन स्लिट्स मिळवणं अवघड काम आहे. तर त्यासाठी आपल्याला हा बायप्रिझम. सो इट इज अन ऑप्टिकल डिव्हाइस विच इज युज्ड टू प्रोड्यूस टू कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट बाय द फिनॉमिनन ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. म्हणजे रिफ्रॅक्शनमुळे याच्यातनं आपल्याला दोन कोहेरंट सोर्स आपल्याला मिळत येतात. So in this we use the division of wavefront method to produce the two coherent sources of light. आता फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये आपण बघितलं की इंटरफरंट टेक बाय टू मेथड्स, एक डिव्हिजन ऑफ वेवफ्रंट आणि एक डिव्हिजन ऑफ अँप्लिट्यूड, बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी वेवफ्रंटचं ज्या ठिकाणी वेवफ्रंटचं विभाजन होतं त्याला आपण डिव्हिजन ऑफ वेवफ्रंट म्हणतो. आणि ज्या ठिकाणी डिव्हिजन ऑफ अँप्लिट्यूड होते त्या ठिकाणी आपण division of amplitude म्हणतो. So interference takes place by division of wavefront and division of amplitude. तर फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये काय होते की इंटरफरन्स टेक प्लेस बाय डिव्हिजन ऑफ वेवफ्रंट. म्हणजे वेवफ्रंट जी असते तिचे समसमान भाग केले जातात. आता हाऊ दिस बायप्रिझम इज मेड, हा बायप्रिझम या ठिकाणी असा बनवला आहे. सो बायप्रिझम इज मेड अप ऑफ टू आयडेंटिकल थिन प्रिझम्स ऑफ व्हेरी स्मॉल रिफ्रॅक्टिंग अँगल्स. म्हणजे हे जे प्रिझम्स आहेत तर त्यांच्यातला हा एक प्रिझम घेतला आपण आणि हा एक प्रिझम घेतला. तर त्यांचा हा जो अँगल आहे याला रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणतो आपण. तर हा जो अँगल आहे रिफ्रॅक्टिंग अँगल हा साधारणतः अर्ध्या डिग्री ते 1 डिग्रीच्या दरम्यान असतो. सो द रिफ्रॅक्टिंग अँगल इज बिटवीन हाफ डिग्री टू 1 डिग्री. सो बायप्रिझम इज मेड अप ऑफ टू आयडेंटिकल थिन प्रिझम्स. हे तीन प्रिझम्स घेतले आपण आणि त्यांचा रिफ्रॅक्टिंग अँगल हाफ डिग्री टू 1 डिग्री विथ देअर बेसेस जॉईन टुगेदर. आणि मग हे दोन प्रिझमचे आपण काय केलं, बेस जॉईन केले. तर हे बेस जॉईन केल्यामुळे काय झालं की हा जो अँगल तयार झाला हा 179 डिग्रीचा तयार होतो. तर असे हे दोन प्रिझम्स आपण जोडले तर आपल्याला बायप्रिझम नावाचं एक डिव्हाइस, ऑप्टिकल डिव्हाइस आपल्याला मिळतं. आता हे ऑप्टिकल डिव्हाइस आपल्याला दोन सोर्स कसं प्रोड्यूस करून देतं. हाऊ दिस ऑप्टिकल डिव्हाइस प्रोड्युसेस द टू सोर्सेस, बरोबर. आता हा आपला लाईट सोर्स आहे येस, आणि हा प्रिझम आहे ABC. काय आपला प्रिझम आहे ABC इज द प्रिझम. तर सो दीज आर द इन्सिडेंट रेस ऑन दिस बायप्रिझम. म्हणजे S1B हे जे आहेत हे इन्सिडेंट रेस आहेत. नंतर ऍट B आफ्टर रिफ्रॅक्शन हा जो रे हा असा पॅरलल जातो ऍक्सिसला. तसंच हा जो रे आहे विच स्ट्राइक्स ऍट C हा सुद्धा काय जातो, पॅरलल जातो. आणि दुसरे जे रेज आहेत हा जो आहे हा रे हा आफ्टर रिफ्रॅक्शन असा खालच्या बाजूने जातो आणि हा जो रे हा आफ्टर रिफ्रॅक्शन असा हा वरच्या बाजूने जातो. तर आता जर आपण हे रे बॅकवर्ड प्रोड्यूस केले, म्हणजे हा बाहेर पडणारे रे आपण जर मागच्या बाजूने प्रोड्यूस केले तर आपल्याला म्हणजे आपल्याला या दिशेने जर आपण बघितलं तर आपल्याला असं वाटेल की हा जो लाईट आहे
हा या S1 पॉईंट पासून येतोय आणि इकडनं जर बघितलं आपण तर हा S2 पॉईंट पासून आपल्याला हे रेज येताना दिसत आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जरी आपला ऍक्च्युअल सोर्स एस असला तरी सुद्धा आपण या बाजूने जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी दोन सोर्स आहेत. एस ऐवजी एस हे दोन झालेले आहेत, S1 आणि S2, आणि त्यांच्या पोझिशन ह्या अशा आहेत. तर S1 आणि S2 म्हणजे हा सिंगल सोर्स आहे. इट इज स्प्लिट अप इंटू टू सोर्सेस S1 आणि S2. आता हे जे वेव्स आहेत, आता ही वेव्ह इकडे जाते, ही वेव्ह इकडे जाते, ही वेव्ह इकडे जाते आणि ही वेव्ह इकडे जाते. तर आता याच्या हा जो एरिया आहे ज्या ठिकाणी मी शेडेड एरिया दाखवलेला आहे तर तो झाला रिजन ऑफ इंटरफरन्स, कारण त्याच रिजन मध्ये दोन वेव्स इंटरफिअर होताना दिसत आहेत. आता हा जो रिजन आहे याच्यामध्ये दोन वेव्स इंटरफिअर होताना दिसत नाहीये, कारण ते सेपरेट होऊन जात आहेत. इथे पण ह्या दोन वेव्स ह्या सेपरेट आहेत, मिक्स होत नाही आहेत इथे. तर पण हा जो शेडेड एरिया आहे त्याच्यामध्ये ह्या दोन वेव्स काय होत आहेत, मिक्स होत आहेत. तर आता आपण हा एस म्हणजे हे व्हर्च्युअल सोर्सेस झाले. दीज आर दी व्हर्च्युअल सोर्सेस, नॉट ऍक्च्युअल. आभासी सोर्स तयार झाले. दीज आर दी व्हर्च्युअल सोर्सेस. सो द पॉइंट टू रिमेंबर इज दॅट, या ठिकाणी तुम्ही लक्षात काय घ्यायचे, व्हॉट इज द बायप्रिझम? इट इज अन ऑप्टिकल डिव्हाइस which is used to produce two coherent sources of light by the phenomenon of refraction of light. म्हणजे आपल्याला दोन सोर्सेस मिळवण्यासाठी बायप्रिझमचा एक्सपेरिमेंट आपला बायप्रिझमचा आपल्याला उपयोग होतो. आणि हाऊ इट इज कन्स्ट्रक्टेड? सो इट कन्सिस्ट ऑफ टू थिन लेन्सेस हॅव्हिंग द रिफ्रॅक्टिंग अँगल हाफ डिग्री और 1 डिग्री, आणि त्यांचे बेस दे आर जॉईंट टुगेदर बेस टू बेस. तर अशा पद्धतीने हा आपल्याला बायप्रिझम मध्ये आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला दिसेल. तर हा सेंट्रल पॉइंट आहे आणि हा जो रिजन आहे याला आपण रिजन ऑफ इंटरफरन्स म्हणूया. तर जी पॉइंट म्हणजे एफ टू जी मध्ये इंटरफरन्स होणार नाही, ई टू एच या रिजन मध्ये पण इंटरफरन्स होणार नाही. तर इंटरफरन्स कुठे येईल? फक्त एफ टू ई मध्ये, एफ टू ई मध्ये. तर या डायग्राम लक्षात घ्या. A narrow slit AC is illuminated by a monochromatic source having wavelength lambda. The biprism is placed in front of the slit S with its refracting edges parallel to the slit. The rays given out by the source are refracted and emerge out from biprism as shown in figure. After refraction through biprism, the rays appears to come from two virtual images S1 and S2 of the slits. These two virtual sources are derived from the same original source, hence acts as a coherent sources. आता हे जे दोन सोर्स आपल्याला मिळाले S1 आणि S2 हे एकाच सोर्स पासून मिळाले, म्हणून S1 आणि S2 काय झाले या ठिकाणी कोहेरंट सोर्स मिळाले. S1 आणि S2 these are the virtual sources, not actual. S is the actual source. हा ऍक्च्युअल सोर्सचा लाईट या बायप्रिझमवर इन्सिडेंट केल्यामुळे आपल्याला असं दिसतंय की S1 पासून रेज येत आहेत आणि इकडनं बघितलं तर आपण S2 पासून रेज येत आहेत. म्हणजे आपल्याला दोन सोर्स या ठिकाणी कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळाले. तर the waves from these sources interfere with each other and uniform pattern can be derived observed in the region. म्हणजे आपल्याला जो शेडेड एरिया मी दाखवला त्या ठिकाणी फक्त इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला दिसेल. तर आपल्याला हा इंटरफरन्स पॅटर्न मायक्रोमीटर आयपीसने बघता येतो. आता आपण पी या पॉइंटला इंटरफरन्स कन्सिडर करा. At P, the path difference between the rays S1P and S2P is S2P minus S1P. If this path difference is n lambda, constructive inference will take place at P, and if this path difference is 2n plus 1 lambda, destructive inference will take place. आता पॉइंट O ला S1 आणि S2P, आता O पॉइंट जो आहे हा, आता हा S1P आणि S2P हे पॉइंट जर आपण बघितले तर हा S2P आणि हा S1P यांच्यातला जो पाथ डिफरन्स असेल त्याच्यावर हा पॉइंट P ब्राईट आहे का डार्क आहे हे आपल्याला कळेल. जर S2P मायनस S1P जर n लॅम्बडा असेल तर आपल्याला ब्राईट पॉइंट मिळेल, आणि S2P मायनस S1P जर हा 2n plus 1 लॅम्बडा बाय 2 असेल तर आपल्याला डार्क पॉइंट मिळेल. तर दिस इज द कंडिशन, दीज आर द कंडिशन्स. S2P मायनस S1P जर 2n plus लॅम्बडा बाय 2 असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल P पॉइंटला, पॉइंट P विल बी डार्क,
आणि जर S2P मायनस S1P इक्वल टू एन लॅम्बडा कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर पी पॉईंट काय असेल, ब्राईट असेल. आता मात्र जो पॉईंट ओ आहे तर त्या ओ पॉईंटला S1P आणि S2P जो डिस्टन्स आहे, म्हणजे जो पाथ आहे S1P आणि S2P याचा जर आपण पाथ बघितला S1 ओ पॉईंटला, तर त्याच्यातला पाथ डिफरन्स काय असतो, 0 येईल. पाथ डिफरन्स काय येईल, 0 येईल. आणि जर ज्या ठिकाणी पाथ डिफरन्स 0 असेल तर त्या ठिकाणी नेहमी आपल्याला काय मिळेल, ब्राईट पॉईंट मिळतं. म्हणून या फ्रेस्नेल बायप्रिझम मध्ये सेंट्रल फ्रिंज इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज ब्राईट. हे सेंटेन्स लक्षात ठेवा. द सेंट्रल फ्रिंज इन बायप्रिझम एक्सपेरिमेंट इज ऑलवेज ब्राईट. एवढं लक्षात द्या. कारण काय, द पाथ डिफरन्स इज 0 at the center. So this is all about the Young's experiment and बायप्रिझम एक्सपेरिमेंट. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण पुन्हा आणखी एक डिव्हाइस बघणार आहेत, लॉइड्स मिरर. लॉइड्स मिरर तो बायप्रिझम सारखाच आपल्याला कोहेरंट सोर्स मिळवण्यासाठी कामात येतो. सो टिल देन, थँक यू फॉर जॉईनिंग द लेक्चर.